मला तरी वाटतं ह्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. असं कचरा टाकतात त्यांच्यावरती. काही करा, पण करा काहीतरी, नाहीतर एवढं सुंदर पनवेल माहिती नाही काय होईल. आणि असं पण नाही, सुशिक्षित लोक आहे तिकडे आलेली राहायला, सगळे चांगले हे जे शिकलेली आहेत, अडाणी नाही आहेत. पण एवढा कचरा रस्त्याने टाकला आहे ना, एवढं छान पनवेल आणि फ्रेश वातावरण आहे, आणि त्याच्यात हा कचरा असा. तर ह्याच्यावर गव्हर्नमेंटने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा. गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या बिल्डिंगपासून. चला, सकाळचे वाजले 6:30 आणि मी आता निघाली आहे. दररोज मी टायमिंग सांगायलाच विसरते. मी 7ला निघते दररोज. आज मी लवकर निघाली. मस्त वाटतं. तुम्हाला व्ह्यू दाखवते बाहेर. तसं काही तुम्ही बघालच. आमच्याकडे ना लग्न आहे. कुत्र्याची पिल्लं चपाती आणायला पाहिजे होती, पण का आणली नाही टाकायला. चलो पटापट जायला. मस्त 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत येऊया. मॉर्निंगला मस्त वाटतं. वॉकिंग रनिंग करणारी पोरं असतात. चला, मला पण खूप फायदा झाला 6 दिवसात. खरंच खूप म्हणजे खूपच फायदा झाला. आणि मी वेड्यासारखी घरात बसली एवढ्या दिवस. एवढ्या वर्ष केलं नाही, म्हणजे 1 वर्ष माझं असंच गेलं. 1 वर्षापासून मी जॉब सोडलं आहे, तर घरी अशीच आहे. तर चला करूया. आहे ना मस्त मॉर्निंगचा व्ह्यू किती सुंदर वाटतो. थोडं छान वाटतंय ना. हो हो भाईसाहेब, मस्त. वाव, पक्षी चालले छानपैकी. मी आता आली चिपळे ब्रिजच्या इथे. मी आता हे फुलं ठेवू का ह्याच्याजवळ? दिसतं मगाशी सूर्य छान दिसत होता, है ना. आज बहुतेक जणांना सुट्टी असेल. आज 14 एप्रिल. मला इकडे बरं वाटतं तिकडच्यापेक्षा. पळायला नाही, चालायला वॉकिंगला सुद्धा छान वाटतं इथे. ब्रिजवरून दाखवते तुम्हाला. छान आहे ना. तो व्ह्यू आहे. चला, सगळेजण रनिंग करतात. मी रनिंग नाही करत, मी वॉकिंग करते. रनिंगने जास्त दम लागतं. वॉकिंग पण ठीक आहे. विचार झाला विघरच्या पुढे जायचं. विघर आतमध्ये नाही जायचं आता. आज पुढे जाऊया, बघूया कसं वाटतंय ना. प्लेन चालले, प्लेनचा आवाज येतो. आणि मला रस्त्यात फुलं भेटली. मी आज पिशवीच घेतली प्लास्टिकची फुलांसाठी, कारण का माझी फुलं पानं सगळी कुठे पडतात. शिकारा आहे, शिकारा नाही आहे. आणि समोरून आमची लालपरी येते. ही बस आहे आमची 77 नंबर. आणि आपण लगेच विघरच्या इथे पोचलो. अरे ही आली. अरे बाबा आज 2 दिसल्या नाही तर दिसत नाही तर. आज कशा काय टायमावरती चालल्या सगळ्या. चाफ्याची फुलं आहेत, वरती आहे, छोटी एकच आहे. जमेल का? हे बघा, आपण विघरला आलो. शिकारा
आणि विघरची कमान तिथे दररोज जातो. आज आपण पुढे जाऊया, चला बघूया. आज आपण पुढे जाऊया. दररोज आपण इकडे जातो, आज इकडे जाऊया पुढच्या ह्याला. विघरपासून हे गाव खूप लांब आहे. आता माहिती नाही कुठलं गाव लागणार आहे, पण खूप लांब आहे. मला खूप पुढे चालत जायचं आहे आणि असंच पुढे गेली तर मला नेरा लागेल. तर नेरा खूपच लांब आहे. तर पुढे बघूया कुठलं गाव आहे, तिथून मग टर्न मारूया. जरा बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. सूर्य बघा मस्त येते ना. किती लांब आली आहे मी चालत. अरे गाव आलं एक कुठलं तरी गाव आलं. आतमधून रस्ता गेला, आपण तिथे जाऊ. नाही एवढं लांब नाही आहे, सगळ्या गावांमध्ये सेम अंतर आहे. तर किती असेल अंतर, म्हणजे एक 10 मिनटाचं चालत गेलं का 10 मिनटं एवढं अंतर आहे सगळ्या गावांमध्ये. तर आता आपण जाऊया. गली ही सोसायटी, मला वाटलं गावच आहे. गाव खूप लांब आहे आणखीन. तर बघूया. हां आलं असेल जवळच सगळं असेल आणखीन. बघूया जातो, पण इकडे कोण दिसत नाही जास्त. आणि इकडे पण एक छोटासा रस्ता आहे. नको आपण मेन रोडने जाऊया, कारण का कोण नाही आपल्याबरोबर. हा रस्ता कुठे जातो माहिती नाही आहे. हा सीन मस्त वाटतं मला बघा. बोराची एवढी झाडं आहेत ना, एवढी बोरं पडलेली आहेत नाही बघ, ते सगळे बोरच पडलेली आहेत. बघूया कुठलं गाव लागतात. आय थिंक ती रिक्षा आली ना, तिथून भेटते. चालत बघूया. कॉलिटन गार्डन म्हणून एक सोसायटी आली आहे. इथून पुढे गेला का 2 रस्ते फुटत आहेत. एक ह्या साईडला जातो, एक त्या साईडला. आता बघूया कुठल्या रस्त्याला जायचं आहे आपण. आलो तर गाव तर दिसलं नाही मला एवढ्या लांबपासून. पुढे आय थिंक गाव आहे. तर एक रोड ह्या साईडला जातो आहे आणि एक रोड त्या साईडला जातो. दाखवते तुम्हाला. हे बघा 3 थिटा आल्या. मला नाही माहिती. कोणार्कमधून आलेले म्हणजे गावातच जातं आय थिंक हा रोड. चल इकडे बघूया, आज इकडे जाऊया. चलो बिल्डिंग आहे, तर बघूया कुठे जातो तो रस्ता. चालत का त्या बिल्डिंगच्या गेटजवळ जातो माहिती नाही आहे. आय थिंक त्या बिल्डिंगच्या गेटजवळ जातो. बघूया कसं काय. रस्ता नाही आहे तिकडे. चल रिटर्न फिरो. रस्ता नाही, जाऊया आपण. रस्ता नाही आहे, ते बिल्डिंगसाठी केलेले. तर इथून आपण पुढच्या गावातच जाऊया, नाही तर मग रिटर्न फिरूया. आय थिंक बघूया पुढे गाव कुठलं. चलो किती 6:54 झाले. 6:54 झाले. तुम्ही 6:30ला निघालेली. जाऊया गावाकडे, इकडेच जाऊया, नंतर मग निघूया. गावात जायचंच, एक तरी गाव करायचंच आहे चालत. दररोज असंच केलं ना, माझा पण फायदा आहे. हे लोक पण निघतात बघा सकाळी म्हणून. चलो बघू हे कुठलं गाव आहे बघायला पाहिजे. बघूया तरी काय. कोपरोली गाव लागलंय मला आता. म्हणजे आतमध्ये जायला नाही, वरतूनच बोर्ड बघितला मी, कोपरोलीचा होता. आता फक्त गावात जायला इथून आपलं नाही का मगाशी बोनशेत वगैरे जायला कसं रस्ता आहे विघरमध्ये किंवा आमच्या अकुरीला, तसं नाही आहे. कोपरोली गावला दाखवते मला लिहिलेलं बघा. हे बघा कोपरोली, आम्ही कोपरोलीकर. एक गाव दिसलं, गावात जायला रस्ता दिसलं तिथे. बघूया जाऊया आपण कसं येते गावात. बघूया हे बघा ह्या साईड. चलो इकडे जाऊया. एवढं काय नाही आहे, बघायला काय हरकत नाही आहे काय गावात. चलो भरपूर लोक आहे. एवढं काही खास नाही, सगळं चांगलं डेव्हलप झालेलं आहे. बिल्डिंग्स वगैरे नाही वाटत आपण जाऊन काय फायदा आहे.
हे सगळ्या बिल्डिंगचं आहे बघा, सगळ्या बिल्डिंगचं एवढाच रस्ता आहे आणि इथे असं. तर ठीक आहे, बघूया आता, जाऊया. चला बघ, मी जायला काय खास नाही, कोपरवलीपर्यंत आले, पूर्ण गावच आहे असं. जसं आपलं मी बोललो ना, बोनशेत वगैरे जायला आतमध्ये कसं असतं तसं काही नाही आहे. तर बाकी बसले तर ते मस्त तसंच निघूया इथून परत. बोरं एवढी पडलेत ना झाडाला, एवढी बोरं आहेत सिरियसली यार, पण सगळे पडलेत खाली. खाली असते ना डिस्प्लेच असते. तर कोपरवलीमध्ये आलेलो, आता कोपरवलीपर्यंत आता जायचं. मला आज भरपूर झाले, जवळजवळ अर्धा तास चालते मी, अर्धा तास. बरोबर 6:30ला निघालेली, 7 वाजलेत आणि अर्धा तासपासून मी चालते. तर अर्ध्या तासात मी म्हणजे माझ्या गावातून आकुर्लीपासून तर कोपरवलीपर्यंत मी अर्ध्या तासात येऊ शकते. आणि अर्धा तास अशीच चालत राहिली 1 तास तर मी नेरेला पोचेल आय थिंक. हो तेवढंच आहे. तर आता सरळ रस्ता असल्यावर काय वाटत नाही, पण गाड्या येतात मागून वगैरे, तर तसं काय नाही, नेतात ते बरोबर. तरी पण आपली सेफ्टी बघून मी चालते एक साईडने, कडेकडेने असं. तरी मला आता स्किपिंग करायचं आहे, स्किपिंगसाठी आपण नदीवर जाणारच आहे. चला मग तिथेच भेटली. कोपरवलीपर्यंत आलेली मी ना, कोपरवलीला आहे ना. मला भीतीच वाटते, कुत्र्यांचे एवढे कुत्रे झालेत ना तर विचारू नका. केला बिचारा, काय नाही केलं, सगळे असे घाण करून ठेवले जागोजागी. तर नको तिथे कचरा, सगळीकडे कचरा टाकलेला आहे तसं. आणि स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, असं एवढी घाण, काय फायदा आहे. आणि खरंच पनवेल एवढं सुंदर आहे ना, असं मध्ये मध्ये टाकलेला कचरा. पनवेल खूप सुंदर आहे, पनवेल खरंच खूप छान आहे, एवढं सुंदर आहे ना. दररोज मी तुम्हाला दाखवतेच व्ह्यू तिकडचा, गावच्या सारखं आहे, वातावरण एकदम फ्रेश आहे, थंड आहे. पण अनफॉर्च्युनेटली सगळेजण कचरा असा टाकतात हे बघा, आणि सगळं घाण करते. हे चांगलं नाही ना असं. त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे गव्हर्नमेंटने, म्हणजे पनवेल महानगरपालिकेने काहीतरी ॲक्शन आहे बघा. ती सगळी घाण आहे आणि एवढं सुंदर झाडं वगैरे आहेत पनवेलला, आणि ही अशी घाण करून ठेवली आहे सगळीकडे, सर्वीकडे पूर्ण रस्त्याने बोलाल ना. आकुर्लीपर्यंत ना आमच्या इथे असं नाही आहे एवढं, पण इथे खूपच कोंडण ना, माडाची, माडाची, ताडगोळ्याची झाडं आहेत. किती छान वाटतं असं बघितलं का, डोंगर वगैरे थोडं छान छान. ते बघितलं का, असा कचरा बघितला का मन एकदम हे होऊन जातं. हे बघा काय हे, इकडे किती सुंदर वाटतं बघायला. बिल्डिंग्स पण झाल्या तिथे छान छान, एवढंच की लांब आहे पण खूप छान आहे. एवढा कचरा पडलाय ना, त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. मला तरी वाटतं ह्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. असं कचरा टाकतात त्यांच्यावरती, काही करा पण करा काहीतरी, नाहीतर एवढं सुंदर पनवेल माहिती नाही काय होईल. आणि असं पण नाही, सुशिक्षित लोक आहेत तिकडे आलेली राहायला, सगळे चांगले हे जे शिकलेली आहेत, अडाणी नाही आहेत. पण एवढा कचरा रस्त्याने टाकला आहे ना, एवढं छान पनवेल आहे आणि फ्रेश वातावरण आहे, आणि त्याच्यात हा कचरा असा. तर ह्याच्यावर गव्हर्नमेंटने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा. फ्रीज वगैरे बघा, रिपेअरिंगसाठी आलेले भरपूर फ्रीज.
डेकोरेशन ठेवलेलं. हे बघा इकडे पण तसंच केलं सर्वीकडे. विघरपर्यंत पोचली आहे मी आता. पोहोचेत आणि आकुर्ली विघरला पोचली. विघर आता पोहोचेत. आणि आता मला विघरच आवडलं, खूप आवडलं. आतमध्ये विघर, आकुर्ली, बोनशे तिथे जायला तरी रस्ता आतमध्ये, पण बाकीचे ठिकाणी एवढं नाही आहे. म्हणजे असं कोपरोलीला पण मला नाही वाटत. कशाची भीती नहीं, मेरे को किसी का डर नहीं लगता है, लेकिन कुत्ते का डर लगता है. खरंच मला कुत्र्यांची एवढी भीती वाटते ना, प्रमाणाच्या बाहेर. यार चावले बिवले तर काय करणार, म्हणून मला भीती वाटते. दुसरं काय नाही वाटत ते. थोडा घाम आला मला. बस दिसली अर्धा तासाने, बरोबर अर्धा तास लागतो. बरोबर दिसली 77 नंबर. अर्धा तास बरोबर लागतो ह्या बसला. बस कशा भेटणार, अर्धा तास थांबावं लागतं. जेव्हा मी ऑफिसला जायची थांबायची बससाठी, कारण का दररोज रिक्षाचे 30 रुपये घालवायचे म्हणजे जीवावर. पण बसेस ट्रेनच्या टायमावरती आज काही बस असतात संध्याकाळच्या, दुपारच्या तर नसतातच. चला विघरपर्यंत आली. पुढे गेलं का विघर आहे ना. बघा कचरा. पनवेल गव्हर्नमेंट करा काहीतरी. दोधानी म्हणून, हां दोधानीला जाते ही बस. ते दोधानी कुठे आलं मला नाही माहिती. आलो आपण बोनशेतपर्यंत आलो. चला जवळ चालायचं बघतो. गटाराच्या पाण्यात गेली असं. भोकरपाड्याला आले. भोकरपाड्याचा रस्ता गेला आतमध्ये. मी हे गावच विसरलेली. भोकरपाडा म्हणजे आकुर्ली, भोकरपाडा, बोनशेत, विघर आणि कोपरोली असे मी 5 गाव केलेत आज. 5 गाव फिरली नाही आहे, चालली आहे, वॉकिंग केले 5 गावापर्यंत. मस्त ना. ते झाडाची जरा थोडीफार का होती काढली ती. खूप सुंदर आहे. सात वाजून 18 झालेत आणि मला नदीकडे जायचं. म्हणजे कुत्रे बसलेत तिथे. मला भीती वाटते, काय करू. पलीकडच्या साईडवर जाते. हे कुत्रे नाही इथे बसलेत आणि नदीकडे जायचा हा रस्ता माहिती आहे ना तुम्हाला. मला वाटतं ना पुढून जावं. काल गेलेले तिथून, आज नदीतून नाही जायचं, पुढून जाऊया. मासे पकडतात दिसते. ते लोक आहेत मासे पकडणार. आपण जाऊया. चित्रपटाचं काय केलं. आज आपण रनिंग इथेच करूया. इथे ठेवते फुलांचं आणि इथे सेट करते मोबाईल. इथे पण बघा कसा कचरा वगैरे गेला.
ह्या पक्ष्याचा आवाज येतो. कसा येतो ना आवाज. हे मासे काढतायत इथे. आता कसले काळे मासे आहेत आय थिंक. आज पण काढतायत. आज मंगळवार, काल काढत नव्हते ते जास्त. सोमवारचं कोण खात नाही तर नसतील, पण आज आलेत काढायला. बघायचं का जाऊन. दमली, खूप दमली आहे. आता बसते जरा. खूप चालली मी. कोणते कोणते गाव होते. एक आता मध्ये गाव गेलं ना, बोनशेत, कोपरोली, 5 गाव फिरले मी. तुम्हाला सांगितलं 5 गाव फिरले. तुम्हाला आता नाव लक्षात येत नाही आहे. जरा बसून आता निघूया. यश घरी. यशला आज सुट्टी आहे, तर तो आज घरी आहे. फुलं अशी काढलेली आहेत, एवढी फुलं आहेत. मी आज पिशवीच घेऊन आलेली. त्यांचं फुलं माहिती तिथे पडतात, ते बरं नाही वाटत. तसं कुत्रे बुकतात, मला भीती वाटते. चलो जाएंगे. आपण नदी पार करूया. नदी के उस पार. चलो. दररोज मी नदी पार करते आहे. आणि आधी मी खूप आता पाणी पिणे असतं थोडी पी येणार आहे. आता पाणी नाही म्हणून चालून जातं. पण एक सांगू, पाणी नाही ना, एवढा घाण वास येतो ना नदीला. खूप म्हणजे ते मासे वगैरे, पक्षी. हे ना मासे, त्यांच्याकडे जिवंत मासे आहे. सगळेच मिळतात. पडलं नाही पाहिजे. आलीच मी, बोलली नदी नाही पार करणार, पण केली. पार्टी मी एकटीच करणार आहे, कोण नाही करणार आहे दुसरं. गणगण गणात बोते. बायका घेऊन चालले काय माहिती. बघूया एक दिवशी आपण पण घेऊया. काय माहिती आहे का, पाणी खूप कमी आहे तिथे. त्याच्याने थोडंसं मला घाम आला. ज्यामुळे घ्यायला थोडंसं बरं नाही वाटतं. ते काय माहिती का, कशामुळे. साहेब आलाय. चला निरा पिऊया. येतात का दुपारनंतर येतात माशांचं. मी मासे बोलते, हा माशांचं सांगते मला. असं हा. तुम्हाला हे बघा, ही गाडी बघा, लाल परी, लाल परी. बरोबर 77 नंबर अर्ध्या तासाने येत. एक जाईल एक. मग कसं इथे लोक येणार. ज्यांच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आहे त्यांच्यासाठी बरं आहे. मग प्रॉब्लेम होतो काय काय लोकांना. तीनच आहेत ना शांतीवन. नाही रे, फक्त 3 बस आहे बोलतोय तो. कसं काय चालणार. त्याच्यामुळे मला पण प्रॉब्लेम व्हायचा यायला. मी जॉब त्याच्यामुळे सोडला. मला येणं जाणं नाही जमलं, एवढ्या लांबून येणं. त्याच्यासाठी मग बिच्छू दिला जॉबला. थंड नाही झालं रे आज. काय रे तिरुपती, थंड का नाही गेलं. आत्ता आला पण आला नाही. कॅनमध्येच माझ्या. हां.
फायदा झालेला आहे पिशवी घेऊन उलट. आंबा पूर्ण भरलेला आहे बघा चमकताना. हे तरी चमकत होते. भरलाय ना आंबा, पूर्ण भरलाय ना. एवढे आंबे भेटले असते किती पण केलं असतं. पण दिसलं तऱ्हेने आता पोचली आहे. आणि आज मी चिपळे, भोकरपाडा आणि विगर, बोनशेत आणि कुठलं कोपरोली अशी पाच सहा गावं फिरली. आपली गाडी आहे, गाडीची पुन्हा तशीच वाट करत तशी आली आहे मी. तर चला जाऊया. पाहिजे मांजरीने ना इथे पिल्लं टाकली त्याने माझ्या मागे. चल खाली हो, खाली जा चल. मॅव करते, चल बोलते. आता हे माझ्या मागे चले, मला रस्ता दाखवते ते हे शान. तिथे आहे का आपलं घर? भाईसाहब झोपी आणि आम्ही खोपी. ऑक्सिजन बंद करूया, फुलं ठेवून देऊया, पूजा करूया. चला अशा तऱ्हेने आजचा वर्कआउट झालेला आहे आपला. आता पुढचं चालू करेल. ह्या साहेबांना उठून काय फायदा नाही, आपापले कामं करून घेऊ. भेटूया नंतर. वॉकिंगला गेली तेव्हा एवढी फुलं आणली बघा, मस्त ना देवांना. हे कोफरनी काय बोलतात, कोफरनी काहीतरी बोलतात ना त्याची फुलं. आणि हे काय बोलतात त्याला, ते नेहमीच येतात हे फुल. आणि हे शिवलिंगावरती चढवतात. ही फुलं आणली, पूजा करते. पूजा करायची, पूजा.
हृदयने ना मस्त मस्त क्लेने काय काय बनवलंय, मी तुम्हाला दाखवते. आणखीन बनवत बसली आहे ती, दाखवते तुम्हाला. काय हे हृदय? मेंदू वडा इडली. कोणाला खायचं आहे मेंदू वडा इडली? मी तर खाल्लं आहे सकाळी डोसा आणि बटाट्याची भाजी, हे पण खायचं आहे. मी दाखवते तुम्हाला. ही काय मस्त करते ती. आम्हाला तर नव्हतं असं काही क्ले वगैरे, पण आजकालच्या मुलांना भरपूर काय काय बनवते ती, दाखवते. काय बनवणार आहेस? आता मी काहीतरी बनवेन खेळायसाठी. बर्गर असा खाल्लाय का कोणी? सकाळी जो बर्गर वगैरे उडतं, एवढं सुंदर बनवलंय ना तिने, छान बनवलंय. क्ले कसे काय उडतात ग? सगळे ड्राय क्ले आहे ना. मेंदू वडा बनवलाय, इडली, डोसा आणि ह्या 2 चटण्या केल्या आहेत. एक टोमॅटोची चटणी आहे आणि एक लागलेलं आहे बाबा आता. हे बघा, हे चिप्स, हे चिप्स आहे, हे बर्गर आहे, हे डोसा इडली सांबार चटणी. डोसा इडली सांबार नीट दाखव. डोसा कुठला आहे? हा डोसा आहे, ही इडली आहे, हा मेंदू वडा आहे, हे 2 चटणी, टोमॅटोची चटणी आणि ग्रीन चटणी आहे. आणि हा पिझ्झा आहे. मला पिझ्झा खायचा आहे. चीज कमी पडलंय, चीज जरा जास्त टाक नंतर ना. चीज जास्त नसतं. आणि हा बर्गर. हा बर्गर असं वाटतं खाऊनच टाकावं सिरियसली. आणि चिप्स एवढे भारी केलेत ना हिने. हे टोमॅटो चिप्स आहेत का? हा, हे मसाला चिप्स स्पायसी. आणि हे ना सँडविच तर मला एवढं आवडलंय ना. काय काय टाकलंय भाई रे. ब्रेड पण भारी आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, आणखी पिवळं काय आहे? फ्लावर. चीज आहे. फ्लावर नाही, कोबी टाकते चीज आहे. आणि जे असते ना ब्राऊन कलरचं, काय बोलतात त्याला? शिमला मिरची. नाही, ब्राऊन कलरची शिमला मिरची. ब्राऊन कलरचं काय असतं? सॉसेस वगैरे टाकले तिने. मस्त पसारा करून बसले छानपैकी सगळीकडे. चालूच आहे तिचं ना. ए बाबा, तुझं हे होईल. सँडविच इथून पोरीने बरंच काही काही काढलेलं आहे छानपैकी. पसारा पण तेवढाच केलेला आहे, काढून काढून सगळं. बरं आहे टाईमपास. आमच्याकडे कोण नाही असं छोटं. आमचा येतो कधी पण आणि जेवायला बनव, हे बनव, ते बनव. आमचं असंच चाललेलं असतं. आता पण तेच चाललं. नाश्ता वगैरे भरपूर केला, कलिंगड खाल्लं, तरी पण मला आता बोलतो जेवायला बनव. बनवायचं आहे जेवायला, नाही असं नाही आहे, पण त्याचं चालूच असतं कंटिन्युअसली. सारा असतो प्रोजेक्ट केल्यावर. हिला नाही स्वतःहून करते, पण चांगलं करते. ही स्वतःहून आली आता व्हिडिओमध्ये. समजलं, हिला मी घेतलेलं नव्हतं, ही स्वतःहून आली आहे. सांगते ह्या करते एवढा पसारा करून सगळा. मी स्वतःहून करते, पण चांगलं करते. माझी मम्मी पण बोलते मला. मम्मी बोलून काय, आम्ही बोललो पाहिजे ना. आणखीन चांगलं कर. चांगलं केलं, छान केलंय, छान केलंय. हे मला खूप आवडलं. असं वाटतं खाऊन टाकावं. नको नको. हे काय केलंस ग? डेअरी मिल्क. ही डेअरी मिल्क केली? अच्छा, हा चॉकलेट आलंय वरती, दिसलं? हा या मस्त केलंय. एक ड्रिंक, ह्याचं ड्रिंक बनव, ड्रिंकची बॉटल बनव एक मस्त बनवायची. बनव. चल जाऊ मी. बाय बाय. बाय. भात फोडणीला टाकते आता. भरपूर जसंच्या तसंच भात उरलेला. सगळे नाश्ता पण चांगला झालेला. मसाला मीठ हळद टाकून मस्त भात फोडणीला टाकते. एवढं ऊन होतं ना, चुलीजवळ नको वाटतं, म्हणजे गॅसजवळ. लसूण टाकू. लसूण भरपूर लागतं.
सुलग सुलग जाए मन, ये आज इस मौसम में लगे कैसे ये बन, झिम झिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, मौसम में लगे कैसे. लसूण टाकलं, लसूण. झाला 2 मिनिटाचं काम आहे. आता मिसळ पण होती, मिसळवर तो भात खाल्ला असतो आणि यशने नसता खाल्ला. यश आता बोलते मिसळचे संध्याकाळी होईल. बघूया, संध्याकाळी यशला सांगितलं मला घेऊन जा कुठेतरी बाहेर म्हणजे जिकडे आपण कोपरोली वगैरे नाही का गेलेलो सकाळी, त्या साईडला पण एकदम पुढे जायचं. तुम्हाला मी नदी दाखवेल. आय थिंक मी आधी एक व्हिडिओ टाकलेला त्याचा, त्या नदीचा फोटो टाकलेला तर मला आठवत. व्हिडिओच होते मला, हो ते डिलीट झाले काय झालं माहिती नाही, तरी परत टाकणार.